त्या अडचणींना सामोरं जावं लागलं. किमान पक्षी या पुढच्या काळात नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तिकडे ठीक आहे, जंतर मंतरवरती विद्यार्थी बोलतायत, पण मी ग्राउंडवरून तुम्हाला सांगितलं म्हणून आला तुम्ही आजच्या प्रोटेस्टमध्ये. हा, आम्हाला सांगितलं होतं जे आमच्या अकॅडमीचे जे मेन हेड आहेत त्यांनी सांगितलं होतं की आज इथं लातूरमध्ये प्रोटेस्ट होणार पण आहे. मग पेपर फुटल्याचं दुःख नाही आपल्याला? आहे, खूप दुःख आहे. त्यामुळे तर आम्ही इथं आलो सगळ्यांना काय support दुःख करायला. झालं तुला? की आम्ही पण नीट देणार आहेत. हा. 2 वर्षानंतर आम्ही पण नीट देणार आहेत. नंतर जर परत पेपर फुटला, इतक्यादा पेपर फुटलाय, काय गॅरंटी आहे नंतर पेपर फुटणार नाही जर हीच सरकार राहिली तर. त्यांनी इतक्यादा पेपर फुटलाय तरी अकाउंटेबिलिटी घेतच नाहीये. अकाउंटेबिलिटी घेतली की फास्ट ट्रॅक केलंय, सीबीआय लातूरमध्ये लोक अटकेत टाकली. फायदा काय झाला नाही ना. 70-80 पेपर फुटलेला आहे. फक्त नीटचाच नाही, प्रत्येक पेपर फुटलेला आहे. आणि जर हे परत हीच सरकार राहिली, जर आम्ही इस्तिफा मागितलाच नाही तर काय गॅरंटी आहे ती डबल अकाउंट. कोणाचा इस्तिफा घ्यायचा, राजीनामा घ्यायचा? धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर आहे. ए, हिला विचार, काय उपयोग आहे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन? बघा, तिला माहितीच नाही. हिला माहिती का धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन काय होणार आहे मला सांग? परत हे पुढचे जे येणार आहेत, जे पुढचे मे बी जर त्यांनी ह्यांनी राजीनामा दिला, हे पुढच्या वेळेस ए मुलींना इकडे हे इकडे पुढच्या वेळेस जिंकले नाही आणि जे कोणी पुढे एज्युकेशन मिनिस्टर होईल त्याला भीती राहील की आम्ही काय काय करू शकतात. त्याला भीती राहील की हे असं इलिगल कामं करणं चुकीचं आहे. त्याला भीती राहील की जेनझीज, इंडियातले लोक, इंडियातले सामान्य लोक, मिडल क्लास लोक काय काय करू शकतात. एखादं गाणं बिनं तयार केली काय तू मोदींसाठी? मुलींसाठी, मोदींसाठी मोदींसाठी नाही ना? हा, नाही आम्ही काही तसं केलं नाही. फक्त राजीनामा पाहिजे तुम्हाला. आम्हाला फक्त justice पाहिजे. आम्हाला तुला फक्त कसला न्याय justice पाहिजे अजून? पेपर फुटतोय, आम्ही एवढी मेहनत करतो, आम्ही एवढा अभ्यास करतोय तर आमच्या मेहनतीला काही फळच भेटत नाहीये की पेपर फुटायला. असं दुःखापेक्षा जास्त आम्हाला भीती वाटायली की 2 वर्षानंतर जर ते आमच्यासोबत झालं, जर ते आमच्यासोबत झालं, आमच्या टाइमला हेच झालं तर मग आम्हाला कसं वाटेल तो विचार करून आम्ही ह्यांना सपोर्ट करायला लागलो. आणि ह्या अतिशय जेन्युन भावना आहे या विद्यार्थ्यांनी. तुझं वय किती आहे? 16. तुझं 16. तुझं 16, 15-16 वर्षाची मुलं असा विचार करतायत. आय होप की सरकारला कळतंय की काय करायला हवं, काही करायला नको आहे. पण एनिवेज ठीक आहे. पण आता ते CJPचे जी मुलं बसलेली आहेत तर त्याच्यात तर बरीच लोक तर नीटचा संबंध नसलेली पण मुलं आहेत. पण त्यांना पण त्यांच्या वेळेस पण काही पेपर जे आहेत फक्त असं नाहीये की नीटचेच पेपर हे झालेत, लीक झालेत. आणखीन पण पेपर काही लीक झालेत, त्यासाठी पण ते बसलेत ना, ते आम्हाला सपोर्ट करायला. त्यांना माहिती आहे, आम्ही पण स्टुडंट आहेत, आम्ही पण अभ्यास केलाय, त्यांनी पण अभ्यास केलाय, आम्ही किती मेहनत केली त्यांना पण माहिती आहे. तर पुढच्यांसोबत असं होऊ नये म्हणून ते पण आम्हाला आता support हे करायला पालकांना विचारू आपण. तुम्ही कशाला आंदोलनाला आले? हा, मी आंदोलनात आले. काही संबंध नाही ना तुमचा? माझी मुलगी आहे ना नीटला, माझ्या मुलीने 3दा नीट दिली आहे. 2024 पासून माझी मुलगी नीट देते. 2024ला 719 मार्क मुलांना येतात, त्यावेळेस पेपर फुटतो. 35 पेपर फुटले. 2025ला तुम्ही नीटला जेई लेवलचे प्रश्न टाकले नीटच्या अभ्यासामध्ये, तर त्या मुलांना काय करायचं? 2026ला पण तुम्ही पेपर 3 मेला काय करायचं? भाजपला मतदान करायचं? नाही करायचं, बाहेरच पडायचं नाही मतदान करायला. मोदी आजचे दिवस हे विद्यार्थ्यांवर एवढं बाहेर पडावं लागतंय. हे 15-15, 16-16 वर्षांच्या मुलांवर. माझी मुलगी 15-15 तास अभ्यास करत होती, 16-16 तास. काय करायचं तिने MBBSचं स्वप्न बघितलं, 3 वर्ष एक्झाम देते. काय करायचं त्या मुलीने? त्यात मोदींचा काय संबंध आहे? काय पेपर संबंध आहे? तुम्ही हे सिस्टमच अशी ठेवताय की वरूनच पेपर लीक होतो. ओ, मोदीचा काही संबंध आहे का? नाही. आहे हा? त्यांना विचारा बरं, मोदींचा काही संबंध आहे का? तिकडे जंतर मंतर लोक म्हणायला लागले की तुम्ही म्हणायला लागला तिकडे? अहो, जंतर मंतर म्हणत नाही, हे सगळ्यांच्या मनात होतं, पण आज ते सगळं बाहेर काढलं त्यांनी. तुम्ही घाबरले होते आतापर्यंत? घाबरायचं काय? एक पुढे गेलं तर त्यामागे 10 जण निघतातच ना. मग पाहिजे ना सपोर्ट. एवढा सपोर्ट असताना तुम्ही लाठीचार्ज तिथं केलं का? कशामुळे केलं? आता मग आमच्या राजीनामा मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या काय आहेत? तुम्ही सिस्टम नीट ठेवा ना. तुम्ही सिस्टम नीट. दरवर्षी पेपर लीक होतो का? फक्त नीटचाच होत नाही, सगळ्याचा पेपर लीक होतो. 3-3, 4-4 वर्ष नीट एक्झाम देणारे आहेत. शेतकऱ्याची मुलं इथं लातूरला येतात. मी मुंबईवरून मुलांना घेऊन इथं आले. राष्ट्रगीत सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे
गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय माता की हे काय तुम्ही पालक आहेत का हा थांबा 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 तुम्ही पालक आहेत तुम्ही कसे आले आंदोलन नाही मी आंदोलन देण्याचं कारण म्हणजे आज जी देशामध्ये अराजकता माजलेली आहे अराजकता शैक्षणिक दृष्ट्या याच्या हो अराजकता आहे म्हणे होय खरंय का हा बरं हा बोला हा की शैक्षणिक धोरणामध्ये बदल होणं आवश्यक आहे. आज ह्या पेपरफुटी प्रकरणामुळे उघड झालं की काय आतापर्यंत काय होत आलं आहे. आज आमची मुलं 10thला आहे, माझी मुलगी 10thला आहे. उद्या यांच्या भविष्यासाठी आजच ती रिव्होल्युशन होणं गरजेचं आहे. आणि आम जनतेला ह्या गोष्टी जे मधल्या होत्या आपल्या काळात घडत होत्या ह्या आज उघड झाली की आज जनरेशनला कळत काही लोक म्हणते तुम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत नाही इतर पक्षाचा विषय कुठं आला होय तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहे ना? तुम्ही कार्यकर्ते आहेत की नाही मी आहे. हा, तुम्ही मुलांनो हा कुणी सांगितलं म्हणून आलात की मनानं आलात हा? आ, तुझा तर लागा तू कितवीला आहे तू 11वीला तू कशाला आला इकडं माझ्या भविष्य वाचवायसाठी ये बर कसलं भविष्य तुझं काय वाचवाय मी जेईची तयारी करतो. आज जाऊन नीटचा पेपर फुटला, उद्या जाऊन जेईचा पण पेपर फुटू शकतो. माझ्या भविष्यासाठी माझं भविष्य मला वाचवावं लागेल ना, तिच्यासाठी मी इथं आलोय. तू 11वीचा मुलगा आणि ते एवढा विचार करतो न विचार करता तरी एवढं कुठले विचार केल्या तरच वाचल ना. नाही लांबपर्यंत पसरलंय होय रे तू काय करतो हा मी पण नीटचा विद्यार्थी आहे. आता मी पण 11वीलाच आहे. तू कशाला आला इकडे मी आंदोलन पण ह्याच कारणाभूतामध्ये आलोय कारण माझं भविष्य पण मला कळलं नाही तुम्ही दोघं राजीनामा घेऊन काय होणार आहे हा देशाला त्याची जाणीव राहील. होय रे ए राजीनामा घेऊन काय होणार थांबा राजीनामा घेऊन काय होणार नाही. हे मध्ये जी पेपर फुटीचं कारण म्हणजे पेपर फुटायला पेपर फुटून असे सगळ्यांना वाटतं हे सगळं बंद व्हायला पाहिजे. हे याला मेन विचार कारण ए आहे. राजीनामा घेऊन काय होणार आहे मला सांग. काहीच नाही होणार राजीनामा घेऊन. मग घ्यायचा का ना ग नाही घ्यायचं. फक्त राजीनामा घेऊन काय होणार नाही तर आपल्याला पूर्ण सिस्टमला बदलायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना पण अशी विनंती राहील की तुम्ही मारहाण वगैरे करू नये आणि पोलिसांना पण सपोर्ट केला पाहिजे. पोलिसांनी पण विद्यार्थ्यांना सपोर्ट केला पाहिजे. हा बोला तुमचं राहिलं होतं मग हा राजीनामा घेऊन काही होणार नाही असा विषय नाही. राजीनामा तर घेतलाच पाहिजे कारण शिक्षण मंत्री या देशाचं पूर्ण शैक्षणिक खातं सांभाळायलेत आणि पेपर कसं काय फुटतंय तर त्यांनी स्वतःहून ते जबाबदारी म्हणले ना स्वीकारावी. सीबीआय तुमच्याच नाही, लातूरचे लोक नाही, अटकेत आहेत त्यांनी- एवढी मोठी आमचे लातूरचे फोडत होते का बाहेरचे कुठले पेपर फोडत होते हे त्यांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे ना त्याच्यावर. ते त्यांचं त्याच्यावर नियंत्रण नव्हतं म्हणून पेपर फुटला. पेपर नाही फुटला पाहिजे. जो मेरिटने पास होईल त्याला पुढे शिक्षणात पुढे संधी मिळाली पाहिजे. तुमचं राहिलं होतं अर्धवट पेपरफुटीचा जो प्रकार आहे हा वारंवार होतो. एखाद्या वेळेस घटना घडू शकते हा आपण हे करू शकतो परंतु जेव्हा ही घटना सतत घडत असतात ज्या सिस्टममधून मुलं घडणार आहे ती सिस्टमच जर खराब झाली असेल तर अशा वेळेस आंदोलन करणं तर नाही का. आता तुम्ही मला प्रश्न विचारला होता काँग्रेसचा काय ह्याच्यामुळं तुम्ही पदाधिकारी आहे ही मान्य आहे परंतु जिथं चुकीचं आहे तिथं आंदोलन करणं ही सामान्य नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे म्हणून मी आज इथं आहे. बोला तुम्ही कसे काय आले चुकून आले होते का इकडे ठरवून आले होते म्हणजे काय घरी काम नव्हतं म्हणून की अतिशय महत्वाचं कारण काय लोक खूप वेगळ्या मुद्द्यानं त्यातल्या प्रत्येक आंदोलकाची स्क्रुटनी करतायत. आता तुमच्या ह्या भावना इतक्या ह्या तरुण मुलांना सांगितल्या मग नाही एक समाजाचा घटक आहे माझं कार्य आहे म्हणजे एक कॅन्डल मार्च निघाला म्हणून मी आवर्जून आले. तुमची मुलं 10वी-12वीला आहेत. आता ते म्हणतात सीबीआयची चौकशी सुरू आहे फास्ट ट्रॅककडे टाकलंय टाकलं तर न्याय मिळायला पाहिजे ना असं घटना नका नाही घडायला. त्याला कोण जबाबदार त्याला शासन जबाबदार नाही. आत्ताचं आता पेपर कसं काय लीक होते पेपर लीक होणे मग काय कारण काय मुलांनी रात्रंदिवस कष्ट करायचे आणि त्याला पण पेपर लीक झाला पुन्हा त्यानं आत्महत्याला जबाबदार कोण आहे तू का आला रे असंच हा एका असा
आपण पण एक भाग व्हावा यासाठी. तुला असं वाटतं? तू काय शिकतोस? मी 12वीत आहे आता विद्याराधना. अच्छा, मग तू नीटची तयारी करतोय. कुठलं गाव तुझं? माझं गाव एक औसा तालुक्यात छोटंसं गाव एक कंबी म्हणून. वडील काय करतात तुझे? शिक्षक आहे. अच्छा, ते वळ तुझे वडील. ए तू का आला इकडे? हा बोल, का आलास तू? तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? मलाच विचारायचा तू. पत्रकाराला कुठला पक्ष नसतो. धन्यवाद, थँक्यू सो मच. मी आभारी आहे तुमचा. आमच्या नीटच्या कव्हरेज बद्दल ते कौतुक मला किती करतात. पैसे भेटतात? मी तुमचं ऐकून आलो मला पक्षाचं नाव घेऊन बोलतात पण तुम्ही पक्षाचे नाही आहेत. तुम्ही एक मी नंबर आभारी coverage आहे. तुमचं चालू आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. हा बोल मित्रा, तू का आलास? मी इथं जर नीटचा पेपर लीक झाला त्यानंतर जवळपास 20 ते 21-22 मुलांनी आत्महत्या केली. त्यानंतर सरकारच्यावर अजून तरी आत्ता काही अकाउंटेबिलिटी नव्हती. त्यानंतर आत्ता जे काल नरेंद्र मोदींनी जे वक्तव्य केलं, फास्ट ट्रॅक पथक लावू, हे करू ते करू, ते कसं झालं, ज्यावेळेस सगळे छात्र जे आहेत ते दिल्लीमध्ये जमा झाले, त्यांनी तिथं आंदोलन केलं. त्यांनी दाखवून दिलं की जर तुम्ही काही करू शकत नसाल तर आम्ही इथं रस्त्यावर येणार, आम्ही आमच्या अधिकाराची मागणी करणार त्यासाठी. आणि मी आता 12वीलाच आहे. माझा हे नीटचा पेपर आहे. माझ्या बहिणीचा नीटचा पेपर झाला. ठीक आहे, नीटचा पेपर झाला. ते म्हणतात की जर एखादा मुलगा अभ्यास करू शकतो तर तो डबल अभ्यास करणार. त्याकडे टॅलेंट आहे, तो हार्डवर्क करतो, तो डबल हार्डवर्क करणार. पण नीटसाठी सिलेबस असतो 2 वर्षाचा. 2 वर्षाचा सिलेबस 2 महिन्यामध्ये पूर्ण रिकवर करणं शक्य आहे, पण सगळ्यांनाच होईल असं नाही. मग आता ज्यांनी प्रिपरेशन केली त्यांचं झालं, पण जे डिप्रेशनमध्ये गेले, आता माझी बहीण होती, जसा तिला बातमी कळली की रिनीट होणार आहे, तिची 2 वर्षाची मेहनत होती, त्यात तिनं 4-5 महिने रिव्हिजन दिले असतील. त्यात आता तिला हे टेन्शन की मी आता एवढा सगळा सिलेबस कसा करू 2 महिन्यामध्ये. आता जर तिचा नाही किती झाला स्कोर तर- आला? आता तिचा जवळपास 450 आसपास स्कोर आहे. आणि त्यात पूर्वी रिपीट करायली. ओके, म्हणजे पुन्हा तिला आता हे रिपीट करायला. पण आधी किती आला होता ज्यावेळेला? आधी जास्त त्यांनी स्कोरच काढला नाही. ज्यावेळेस आता आमचा जर बाहेर जायचा ही प्लॅन होता रिफ्रेशमेंट म्हणून, पण त्या सगळ्या वातावरणातून ती पूर्ण एकदम स्ट्रेसमध्ये गेली त्यावेळेस. तर तिनं चांगला अभ्यास केला. मग या सगळ्या घोटाळ्याला कोण जबाबदार आहे? ह्या सगळ्या घोटाळ्याला सिस्टम, जे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जे सिस्टम आहे, NTA मध्ये असेल किंवा इतर जे प्रिंटिंग करतात काही असेल, ते सगळे. आता ह्यावर उपाय म्हणून काय तर तुम्ही ज्यांचा हात असेल नीट पेपर फोडण्यामध्ये त्यांना अटक केली, बरोबर आहे. पण असं नाही की हे नीटचा एकच पेपर लीक झाला आहे. याच्यात 2024मध्ये पण लीक झाला होता असं आहे. त्यानंतर पण अजून बरेच पेपर लीक झाले. तुला वाटतं की हे सातत्यानं पेपर लीक होत आहे? हां. सरकारबद्दल काय मत आहे तुझं? मोदी सरकारने काहीतरी ॲक्शन घ्यावी. आता त्यांनी म्हणले फास्ट ट्रॅक पथक लावू, त्यांनी बरोबर केलं. ते करण्याची गरज होती आता. आणि धर्मेंद्र प्रधान सरांचा राजीनामा मागण्याचं कारण काय तर एवढे सगळे पेपर लीक झाले, त्यावर त्यांनी काही जास्त कारवाई घेतलेली नाही. आता ते शिक्षण मंत्री आहेत, त्यांचं काम आहे की आपल्या देशातले जे युवा विद्यार्थी आहेत त्यांना याचा त्रास होतोय, पेपर लीक होतोय, सतत काही ठिकाणी असेल आत्महत्या करतायत. मग हे होऊ नये, आपला युवा डिप्रेशनमध्ये जाऊ नये, त्यासाठी त्यांनी जी कार्य त्यांनी केलं मला नाही. लक्षात. ए मित्रा इकडे तू. ए एक मिनिट. अरे इकडे काय नाव तुझं? अर्जुन मुंडे. अरे थांब. हां, अर्जुन मुंडे. कसा काय आला होता अर्जुन? इथं अमित भैया आले होते, त्यांनी सपोर्ट केला, सगळ्यांना मोटिवेट केलं प्रोटेस्ट करण्यासाठी. आणि हे खरंच सरकार जे करते ते चुकीचं आहे. त्यात कुठेतरी आपला हात असला तरच सरकार आपला ऐकेल. आणि दिल्लीमध्ये चालू आहे, काय सरकारनं काय ऐकणं अपेक्षित आहे? जे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे चुकीचं चालू आहे, पेपर लीक बेकारी चालू आहे, ते बंद झालं पाहिजे पूर्णपणे. त्यासाठी त्याला मोदी सरकार जबाबदार आहे? हो, नक्कीच. धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहे? धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहे. आता काय करायचं त्यांचं? इस्तिफा द्यायला पाहिजे त्यांनी. राजीनामा द्यायला पाहिजे. होय रे, काय करायचं प्रधानांचं? काय करायचं? काय नाव तुझं? अजिंक्य भैसाळू. हां, बोला. काय नाही, धर्मेंद्र प्रधानाने राजीनामा दिला पाहिजे. एवढं मोठं प्रोटेस्ट होत आहे, त्यामध्ये लाठीचार्ज, हे आता प्रोटेस्ट करणं हक्क आहे भारतीय लोकांचं. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलं आहे त्याप्रमाणे आपल्याला चालायला पाहिजे. एवढं लाठीचार्ज, तसले स्मोक बॉम्ब वगैरे फेकणं हे चुकीचं आहे. ही फार प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया होत्या. त्या मी लातूर जे आता नीटचं इतकं सगळ्या घोटाळ्यातलं एपिक सेंटर बनलेलं आहे, त्या एपिक सेंटरमधनं जाणीवपूर्वक या तरुण मुलांच्या भावना तुमच्यासमोर आणल्या. मला आशा आहे की देशाच्या पंतप्रधानापर्यंत ह्या सगळ्या भावना पोचतीलच. आणि उद्या महत्त्वाचा दिवस आहे, कारण CGP मी असं दिसतंय मला की सरकार पहिल्यांदा दबावात आहे. CGPने स्वतःच्या कंडिशनवरती चर्चेला त्यांना बोलवलं. सरकारच्या कंडिशनवर चर्चा होत नाही आहे. सरकार ऐकायलाच तयार नव्हतं, आता तुम्हाला ऐकावं लागतंय.
सरकारला सांगितलं गेलं की ह्या आमच्या 5 मागण्या आहेत आणि ह्या 3 प्रमुख मागण्या आहेत. त्या 5 मुद्द्यावरती सरकारने सांगितलं की आम्ही अमेंडमेंट करतोय. रात्रीच्या 11:30 वाजता देशाच्या पंतप्रधानाला व्हिडिओ रिलीज करावा लागते. सरकार दबावात आहे. सरकारला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती विचार करावा लागेल. होईल असं मला वाटतंय, कारण जेवढ्या पद्धतीनं बघा ना, ही तरुण मुलं आहेत, 11वी 12वीची मुलं आहेत, जेन्युइन त्यांच्या भावना आहेत. हे ग्राउंड रिपोर्ट सुरू आहेत आपले. काल सोलापूर बघितलं, आज लातूरमध्ये आपण होतो. थांबतोय मी. थँक्यू.